नमस्कार मित्रांनो, आता मी निघणार आहे गणपतीपुळेहून देवबाग बीचकडे आणि रस्त्यामध्ये आरेवारे बीच पडेल आणि पुढे जाऊन कुणकेश्वर मंदिर पडेल. कुणकेश्वर मंदिरचे आम्ही दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढे निघू. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. हा सर डे 2 आहे गणपतीपुळेहून देवबाग बीचकडे. 4 तास लागणार आहे, 4.5 तास. आता आम्ही जाताना भरपूर काही मध्ये मध्ये बघणार आहे, आरेवारे बीच आणि जे जे काही दिसेल ते बघत बघत जाणार आहे. नेहा इकडे फार पहा, इथून किती समुद्र सुंदर दिसतोय. ये इकडे, चल ये. इथून पहा किती सुंदर दिसतोय. ये उतरून. कुठे रस्ता सुंदर आहे पण म्हणजे खूप वळणावळणाचा आहे. बघा किती हिरवीगार आहे इथे. ते वारे बीच तर हा झाला. आपण तो पहिला तो वारे बीच होता. आता वारे बीच कोणता आहे? आता हा रस्ता तोच आहे जो रत्नागिरीहून गणपतीपुळे येतो. मी तुम्हाला काल म्हणत होते ना, पूर्ण समुद्र किनारा आहे. हां हां, एकदम हिरवगार आहे आणि या भागाला एकदम समुद्र. वाह, काय सुंदर आहे, मस्त. आता समुद्रसुद्धा इथं असं थोडासा मध्ये घुसलेला आहे, असं मध्ये घुसलेला आहे. हे नदी वाटतं ही कोणती तरी. ही नदी समुद्रात मिळालेली. आरेवारे बीच रिसॉर्ट्स इथे मिळू शकतो काही नाश्ता वगैरे. इथे सांगितलं त्याने हा बीच येतो. कॅस्टल पियर. सावधान, तीव्र उतारे. अच्छा, हा आहे बीच वाटतं, आरेवारे बीच. हे ब्रेकवॉटर आहे, हे साईडला ब्रेकवॉटर आहे आणि हे बघायला पूल आहे. हां, थांबू ना आपण, थांबू ना. तू कसं घेते? नाही बेटा, हे ते येत आहे फुट्टे वगैरे विकणारे. नाही बीच आहे ना खालच्या भागाला. खायला काहीच नाही. चल जाऊ दे. चला जाऊन. हे साखर तली काय का गावाचं नाव काय? कासार. मासेमारी ताई ताई एकदम एक झलक पाहू शकते, जास्त नाही पाहू शकत. कुठे? अच्छा, हा मँगो फॉरेस्ट आहे का? इथलंच सांगत होते का ते? इथलंच सांगत होते का ते? इथे केरळ काय बघ. शेरगाव श्री तालुका आहे का शेरगाव? हा रत्नागिरीचा मेन एरिया आहे का? रत्नागिरी मेन चौकड्डा आहे. थांब, या गाडी काढतोय. हा गाडी काढतोय. चला इथे नाश्ता केला सगळं. बरं वाटतंय आता. खाऊन झालं आमचं. खाऊन झालेलं आहे सगळं. चला बसा ड्रायव्हर साहेब, बसा.
हे ते खाल्लं आम्ही केशर अमृतल्यमध्ये आम्ही नाश्ता केला आणि आता निघालो. चलो, हे रत्नागिरी शहर. चला बरं बस. त्यांनी आपल्या 200 रुपये दिले, ते खाऊन घ्या बा, पुढे खायचं. काय रूम दुसरीकडे होता, ब्रेकफास्ट दुसरीकडे होता, असं झालं ते. पण स्वाद चांगला होता ते ना. वडापाव पण चांगला होता. वडापाव पण चांगला होता आणि विशेष ताजं बनवलं. हां, खूप ताजं बनवत होते आणि ताजं देत होते ते. आता सगळं गाडीतून बघत चला समजा. हां, उतरायमध्ये वेळ वेस्ट होईल, कारण समुद्र आपण ऑलरेडी एन्जॉय केलाय का? केलाय. मागच्या संध्याकाळी आपण समुद्रात जाऊ खेळायला, पण आता सध्या नाही बाबा, आपण खेळायला नाही, आपण किनाऱ्यावरून मजा घेऊ है ना. मला मस्त वाटलं काल. मस्त आता आपण समोरच्या मी ब्रिज ना माझ्या पायापर्यंत पाण्याला व्हिडिओ चालू करायला सुरुवात कर. आपण समोरच्या ब्रिज वरतून जाणार हा आहोत. हा 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 कोणत्या ब्रिजवरून जाणार आहे? मस्त वाला ब्रिज, मोठा मस्त ब्रिज आहे. आपण लेफ्टला आज गुगल पे माझी सगळी टेस्ट घेऊन येते. गल्लीत गाडी काढ म्हणे. चांगलं आहे ना. अच्छा, हा ब्रिज आहे का? आपण इथे जाऊन गेलोय ताई. तो आम्ही तो अंजारचा ब्रिज होता. हा का? हा, तेव्हा ते बरोबर. आमचा फोटो आहे. मग तुझे दुसऱ्याचा फोटो दाखवला म्हणे, बघ आपल्या ऑफिस ट्रिपचा फोटो बघ म्हणे. अंजारचा फोटो. अरे बापरे, म्हटलं त्याच्याकडे अजून पण आहे म्हणे. हो. कोणता ब्रिज आहे हा? काय माहिती कोणता ब्रिज आहे? भाटे बीच. रत्नागिरीचा भाटे ब्रिज. माझा ताई माहिती आहे तुला? भाटे बीच. इधर समुंदर, इधर खाडी. इधर समुंदर है बॅकवॉटर. और इधर ये बैकवाटर. मला वाटतं हा भाटे बीचच आहे का? काय माहिती नाही, बघावं लागेल. सांगता नाही आहे. सांगता कारण नाही. भाटे बीचवर तर फ्लॅट विकायला आला होता माझा. तू कोकण असतो म्हणून. मला कोकण आहे ना ताई, टीव्हीचा थ्रू सगळं माहिती आहे पूर्ण. फक्त प्रत्यक्षात पाहिल्यानंतर जे इमॅजिन केलेलं असतं ना, हां. ते थोडं चित्र स्पष्ट होतं. एवढंच फरक आहे. काय आहे? भाटे चेक पोस्ट, भाटे ब्रिज होता. बरोबर सांगितलं. बरोबर आहे. बरोबर, भाटे ब्रिज होता. मम्मीने कोकण टूर मम्मीला जसं हे बाय भाटे चौपाटी. भाटे चौपाटी. हे भाटे चौपाटी. इथे कोकणची जी भाटे चौपाटी आहे ना ताई, कोकणची जी, ते भाटे चौपाटीवर असे ब्रिज बनलेले, पायी चालायचे. हा, हेच आहे ते. हा, असं पाण्याजवळ जाऊन थांबायचं, असं वाला आहे. पण तो टाइम नसतो. नाही, चांगला ब्रिज आहे. अरे वा. हे बा मंदिर पण आहे मध्ये, है ना? मंदिर मस्जिद आहे. काय माहिती, बघू आपण. हां, बघू नंतर, बघू ते काय आहे. गाव लागेल ना. इथे आमोदचं गाव आहे, गावखेडी. आमोदचं गाव आहे. कोणतं आहे? हा, हे गाव आहे आमोदचं. हां, आमोदचं गाव आहे. अच्छा. ताई बराच वेळ झाले गाडी चालवते तू. थोडा ब्रेक घ्यायचा आपण, थोडासा व्यवस्थित जागा दिसली म्हणजे बाजूला करून घेशील गाडीला. आपण थोडासा ब्रेक घेऊ आता थोडासा. आणि बराच वेळ झाले चालवते तू गाडी. एकदम मस्त जागा आहे. पूर्ण आंब्याचा बाग आहे, भरपूर आंब्याची झाडं इथे. आंब्याचा बाग आहे इकडे पूर्ण इथून तिथपर्यंत. कोणाची तरी वाडी येते आंब्याची, चांगली डेव्हलप केली त्याने, मस्त मेंटेन करून ठेवली आहे. आणि हा आहे रस्ता, सुंदर रस्ता, हिरवगार आहे, आंब्याची वंदराई आहे, थंड थंड हवा सुटली आहे, मस्त. हे बाई काय करताय, काय बोलता येते, चावळ चावळ करताय, काय गप्पा मारताय? चला 10-15 मिनटाचा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आहे पुढच्या प्रवासाला. चला आता पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू. इथे थांबलो आहे थोडंसं. काय इलेक्ट्रिकल राजापूर.
दाई हर्षा दाई ते पुढे काय आहे बघायचं बघण्यासारखं पुढे तुम्ही कुठे जाणार कुठे आलात? काय नाही सहज करतोय आम्ही. देवगडात गेलात ना पवन चक्की जवळ देवगड पवन चक्की. बघण्या आहे का म्हणजे गार्डन टाईप अच्छा अच्छा. हे बघ हा सगळं गोष्ट हे म्हणून तुला काय हवं ते हे मी नाही घालत ग, तुला दाखवते कानातले बघ. बटरस्कॉच. चालेल चालतं चालतं. लोकल कंपनी वाटते इकडे. काय मम्मी पुढे मिळेल कुठेतरी कोकम शरबत. पुढे मिळेल कुठेतरी. इथेच मिळेल तुम्हाला. नाही कुठेच नाही इथे पण दुकान आहे. तिकडेच जावं लागेल. तिकडे जावं लागेल. झलक दिसली आपल्याला पुरंदर स्पोर्टची. पोर्ट पोर्ट फोर्ट 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 नाही फोर्ट. येत आहे गड्डे बघत आणि नाही तर मग हळू करू. विजयदुर्ग आहे पप्पा तो. अच्छा विजयदुर्ग आहे का दुसरा हा नाव तो विजयदुर्ग आहे. विजयदुर्गचा किल्ला आहे. तिथं मला चेटी बिट्टी नाही का मम्मी बघ बरं विजयदुर्ग जायला. नाही हे जे आहे ना आता हे आता वाघोतंद्रीवरी देवगड विजय आणि त्याच्यावर जो विजयदुर्ग बरोबर लांब आहे ताई. 21 किलोमीटर आहे इथून. त्याच्यावर आता जो ते असं जर मधूनच जर हे राहिलं असतं ना इथून पण दिसेल तुला विजयदुर्ग. मी पाहून घेईल तू चालवतो जिथे. आता हा हंबेरी ब्रिज आहे. हे बघा आता हे एक ब्रिज येईल इथे. त्या ब्रिजचं नाव आहे वादतर ब्रिज. वाजत वादतर बाहेर निघता का पप्पा वरतून नाही वरतून काय बाहेर पैसे बरोबर आला वादतर ब्रिज. हे अंजरले ब्रिज सारखं वाटतंय मला. खाली करतोय मी आता हे वादतर ब्रिज. इकडे काय आहे? इकडे गाव आहे. वादतर गाव असेल काय? मात्र गाई पेट पेट बनलेले आहे. नारळाची झाड आहेत का समोर? हा ही सगळी नारळाची झाड आहेत. नारळ की सुपारी मम्मी. सुपारी आहे वाटतं ना. नाही वाटतं नारळ म्हणजे आजकाल छोटे छोटे आहेत ना नारळाची झाडं. पप्पा इकडे या. पप्पा पाठी खाली मंदिराची पाठी बघा दिसलं. मंदिराची पार्किंग आहे. हो मम्मी पार्किंग आहे देवाची पार्किंग आहे खाली बघ. बघ बघ पार्किंग आहे खाली. त्यामध्ये गाडी इथेच लावल्या. हे मंदिराचं गेट आहे. पायी जा तिथे राज म्हणून हॉटेल आहे तिथे खाली भेटते. अच्छा 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 असं आहे का? चल गाडी कुठे गेली? पार्किंग इथे पण लागते तर गाडी इथे लागते बघ. ते माणूस गेले आपल्या बाजूला बघ कुंकेश्वर मंदिराची पार्किंग. माणूस गेला का? समोर लावलं ते फोटो काढून ना. चल. हे बघा हे समोर दिसतंय मंदिर आहे. हे जे श्री क्षेत्र कुणकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. एकदम हे समुद्राच्या काठीशी बसलेलं मंदिर आहे. फार प्राचीन मंदिर आहे आणि त्याचं दर्शन करायला आम्ही आता तिथे जातो आहे. थोडंसं उतार आहे कारण पायथ्याशी बसलेलं मंदिर आहे. स्टीप उतार आहे त्यामुळे गाडी थोडीशी हळूहळू चालवावी लागेल. या ठिकाणी लेफ्ट वळण एकदम शार्प आहे. सांभाळून गाडी चालवावं लागतं इथे. आमचा ड्रायव्हर एकदम प्रो झालेला आहे म्हणा. बरेच घाट त्याने पार केले आहे. आता व्यवस्थित तिला गाडी चालवता येते. नेहा चालवते गाडी. व्यवस्थित गाडी चालवता येते. ज्या ठिकाणी घाटावर वळणाच्या ठिकाणी रिव्हर्स घ्यायची तिथे रिव्हर्सही घेते ती. व्यवस्थित घेते रिव्हर्स. चला तर मग आपण आता गाडी पार्किंगला लावू आणि नंतर मग देवाचं दर्शन घेऊ. मंदिराच्या समोरच बीच आहे. बघू जर वेळ मिळाला तर बीचवर सुद्धा थोडंसं फिरून घेऊ. हा एपिसोड आम्ही
इथे संपतो आहे. पुढचा प्रवास जो आहे तो नंतर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.